बोगस मतदान करताना युवकाला पकडलंय। मतदान प्रतिनिधींनी युवकाला चोप दिलाय। मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणात त्यामुळे गोंधळ निर्माण झाला। बोगस मतदान करणाऱ्या युवकाला इतरांनी पळवून लावलंय। मोठ्या प्रमाणात शासकीय तांत्रिक विद्यालयात मतदान केंद्रावरती गोंधळ झालेला आहे। हे त्याचा हा इथलचा ऍड्रेस आणि कोथळी भागातला माणूस होता। बोगस मतदान तर बुलढाण्यामध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। ग्रामीण भागातून खासगी वाहनातून मतदार आणत असल्याचा आरोप केला गेलाय। काँग्रेसचे उमेदवार दत्ता काकस यांनी बोगस मतदारांसंदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे। हाच प्रकारे घाटाखालचे काही गावं आहेत, आव्हा असेल, थड असेल, दहीगाव असेल, या ठिकाणाहून क्रुझर भरून एक बोगस मताचा कारभार या ठिकाणी चालवलेला आहे। काही गाड्या ह्या राजूर घाटातून येत आहेत, तर काही गाड्या ह्या देऊळघाट मार्गे येत आहे। पोलीस प्रशासन याच्यावर कुठल्याच प्रकारचा गंभीरता घेत नाही आणि लोकशाहीला काळीमा फासण्याचं हे काम या ठिकाणी आता होत आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला तसा निवडणूक विभागाला या बाबतीत माहिती दिली, ठाणेदार साहेबांनाही सुद्धा या ठिकाणी सांगितलं, परंतु या ठिकाणी जे जे काही बोगस मतं येत आहे हे लोकांना थांबवण्याचं काम आमचे कार्यकर्ते निश्चित करतील। दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांनी निशाणा साधलाय। पाहूया। बुलढाणा शहरात बोगस मतदान होतंय। गाड्या भरून बोगस मतदारांना शहरात आणलं जातंय। वोट चोरी, गद्दी छोड, प्रशासन व निवडणूक आयोग काय करणार? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.